हरिओम मंडळी. काल आपण इंद्र अहिल्या उपाख्यान पाहिलं. आज चित्त उपाख्यानाकडे वळणार आहोत. उत्पत्ती प्रकरणाच्या 98व्या सर्गामध्ये हे उपाख्यान येतं. म्हणजेच काय, चित्ताला बांध घातला नाही किंवा त्याला अंतर्मुख केलं नाही तर इंद्र आणि अहिल्येप्रमाणे जन्मानुजन्म जेवढे जन्म आहेत जगात तेवढे सगळे घ्यावे लागतात. म्हणजेच काय, या संसार चक्रामध्ये पुन्हा 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 फिरत राहावं लागतं. त्यातून बाहेर पडता येत नाही. तर मग कर्मफळांचा उपभोग टाळण्यासाठी वसिष्ठांनी चित्तरोध महत्त्वाचा मानलेला आहे आणि तेच रामाला सांगण्यासाठी त्यांनी हे चित्त उपाख्यान सांगितलेलं आहे. त्याची सुरुवात कशी करतात ते बघा. चित्तायत्तम इदम सर्वम जगत स्थिरचरात्मकम. स्थिर आणि चल, चल आणि अचल असं जे काय विश्व आहे, हे संपूर्ण जगत आहे, हे काय आहे तर ते म्हणतात चित्त आयत्तम इदम जगत सर्वम. हे चित्ताच्या अधिकाराखाली येणारं संपूर्ण जग आहे. चित्त अधीनौ, आणि हे चित्ताच्या अधीन आहे, चित्ताच्या नियंत्रणात आहे. म्हणून राम बंध मोक्षौ अपि स्फुटम. या जगातले बंध आणि या जगातून मुक्त होणं, मोक्ष प्राप्त करणं हे सुद्धा त्या चित्ताच्या अधीन आहे. हे विश्व चित्ताच्या अधीन आहे आणि या संसार चक्रातून बाहेर पडणं किंवा या संसार चक्राच्या बंधनात अडकणं हे सुद्धा त्याच्या अधीन आहे. अत्रार्थे, त्यासाठी कथ्यमानम मे चित्त आख्यानम अनुत्तमम. त्यासाठी मी तुला अत्यंत उत्तम असणारं असं हे चित्तरूपी आख्यान सांगणार आहे. ब्रह्मणायत पुरा प्रोक्तम, जे ब्रह्म्यानी मला पूर्वी सांगितलंय. म्हणजे ब्रह्म्यानी वसिष्ठांना पूर्वी सांगितलेलं आख्यान आहे हे, आणि हे ते आख्यान आता रामाला सांगणार आहेत. आणि त्या आख्यानाला सुरुवात करतात. अत्यंत शून्य, विस्तीर्ण आणि भयंकर असं एक अरण्य आहे. काय सुरुवात आहे गोष्टीची. अरण्य आहे पण ते कसं आहे, खूप विस्तीर्ण आहे. शून्य आहे म्हणजे काय, खरं पाहिलं असता तिथे काहीही नाही. जंगलामध्ये, खरं जंगल म्हणल्यानंतर झाडं असायला पाहिजेत, पशु पक्षी, हिंस्र पक्षी, प्राणी असं काहीतरी तिथे असायला पाहिजे. पण तो म्हणतो ते शून्य आहे. म्हणजे नुसतीच जमीन आहे, वनाची जमीन आहे आणि तरीही ते भयंकर आहे. अशा त्या भयंकर अशा अरण्यामध्ये एक सहस्र बाहू, सहस्र नेत्र असलेला एकच माणूस राहतो. त्या एकच माणूस राहतो. त्याचं नाव, त्याला 1000 हात आहेत आणि हजारो डोळे आहेत. आणि त्याला जे 1000 हात आहेत त्या प्रत्येक हातामध्ये एक एक चांगला जाड ओंडका किंवा दांडुका, लाकूड, चांगलं एक एक जाड लाकूड त्याच्या हातामध्ये आहे. प्रत्येक हातात त्या 1000 हात आहेत तर 1000 ओंडके त्याच्या हातामध्ये आहेत. आणि हा जो माणूस आहे हा त्या ओंडक्यांनी आपल्या संपूर्ण शरीरावर सतत वार करत राहतो. एकदा एका हाताने, मग दुसऱ्या हाताने, मग 4 हातांनी, मग 10 हातांनी, मग 1000 हातांनी, असं सारखा तो आपल्याच शरीरावर त्या ओंडक्यांचे सपासप वार करत राहतो. आणि नुसता हा वार करत नाही तर हा चालत राहतो. म्हणजे एका हाताने एकीकडे तो मार करणं चालू आहे स्वतःच्या देहावर आणि एकीकडे तो चालत 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 हे काम करतो आहे. त्याच्यामुळे तो अत्यंत भयंकर दिसतोय. त्याची भीती वाटावी असा तो दिसतोय. तो सैरावैरा धावत असताना, धावता धावता अचानक त्या वनामध्ये असणाऱ्या एका खोल अंधाऱ्या विहिरीमध्ये पडतो.
आणि विहिरीत पडल्यानंतर त्यानंतर रात्र होते. रात्रभर त्याला त्या विहिरीत राहावं लागतं आणि रात्र संपल्यानंतर तो कसा बसा त्या आपल्या 1000 हातांनी प्रयत्न करत त्या विहिरीमधून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याचं ते सुरू. आपल्याच अंगावर पाठीवर प्रहार करून घेत तो पुन्हा धावत सुटतो. धावता धावता पुढे त्याला एक करंज वृक्षांचं वन लागतं. आता हे जे करंज वृक्षाचं वर्णन आहे ना, ते असं आहे की या झाडाला त्याच्या बुंध्याजवळ मोठे मोठे काटे असतात आणि ते पक्के असतात. म्हणजे ते बुंध्यापासून ते तुटत नाहीत कशानेही. त्याला कुऱ्हाडीने तोडलं तरच तुटतात, इतके ते दृढमूल झालेले असतात. असे त्याला अनेक काटे असतात आणि अत्यंत दुर्गंधीयुक्त ते झाड असतं. त्याच्या पानांना झाडाला दुर्गंधी येते. तर अशा त्या करंज वृक्षाच्या निबिड अरण्यामध्ये तो शिरतो. निबिड म्हणले त्यांनी, म्हणजे झाडाला झाड लागून असं ते ज्याच्यात फार शिरायला जागा नाही अशा घनदाट अरण्यामध्ये तो, त्या करंज वृक्षाच्या अरण्यामध्ये तो शिरतो. आता हा इतका भव्य दिव्य मोठा देह आहे, त्याला 1000 हात आहेत. त्या 1000ही हातांनी तो सारखे दंडुक्यांनी आपल्या शरीरावर प्रहार करतो आहे. असा तो माणूस त्या निबिड अरण्यात शिरल्यावर काय होईल बघा. ते काटे त्याच्या शरीराला ओरबाडतीलच की नाही. तर तसाच तो त्या सुसाट त्या वनातून धावत पुढे पुढे जातो. पुढे गेल्यावर ते करंजवन संपल्यावर त्याला पुढे केळींचं वन दिसतं आणि केळीच्या वनामध्ये त्याला थोडं शांतता, गारवा मिळतो आणि केळीविळी खाल्ल्यामुळे पोटही भरतं त्याचं आणि थोडा तो तिथे शांत बसतो, थोडा निवांत बसतो. आणि जरा थोडी त्याची विश्रांती झाली की परत त्याप्रमाणेच आपल्या शरीरावर वार करत फिरायचं. विहीर आली की पडायचं, करंजा वनामध्ये घुसायचं, तिथून केळीच्या वनात जायचं, खायचं, असा त्याचा क्रम चालू असतो. आणि याला ब्रह्मदेव पाहत असतो की काय चाललंय याचा वेडेपणा, याला कळतंय का हा काय करतोय ते. असं तो किती वेळ तरी पाहत राहतो की या माणसाचं काय चाललंय. आणि तो त्याच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मदेव त्या माणसाच्या समोर येऊन त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. तर तो ब्रह्मदेवाला पाहिल्यानंतर त्याला शिव्या द्यायला लागतो. ब्रह्मदेवाला शिव्या देतो तो आणि त्याच्याकडे न बघता पुन्हा मार्ग बदलून पुढे जायला लागतो. एक दिवस ब्रह्मदेव स्वतःच्या योगबलाने, स्वतःच्या योगाच्या सामर्थ्याने त्याला पकडून आपल्यासमोर उभं करतात आणि उभं केल्यावर त्याला विचारतात, का रे बाबा तू कोण आहे, तुझं नाव काय, तू हे काय करतोयस आणि हे तू कशासाठी करतोयस हे मला जाणून घ्यायचं आहे. तर तो माणूस इतका विचित्र आहे, तो इतकी विचित्र उत्तरं देतो. तो तुसडेपणाने सांगतो की मी कोणी नाही आहे, मी काहीच करत नाही आहे, तू माझ्या मार्गातला अडथळा आहेस, असं तो ब्रह्मदेवाला म्हणतो. तू माझ्या मार्गातला अडथळा आहेस, तू माझा शत्रू आहेस, तू मला पाहिलंस त्यामुळे माझी सुखदुःख आणि स्वतः मी सुद्धा नष्ट होत चाललोय असं मला वाटतंय, असं तो त्याला म्हणतो ब्रह्मदेवाला. आणि नंतर मोठमोठ्याने तो रडायला लागतो मोठ्या आवाजामध्ये. नंतर स्वतःच्या देहाकडे पाहून हसायला लागतो. नंतर आरडाओरडा करायला लागतो आणि पाहतो तर काय, नंतर त्याचे सगळे 1000 हात झडून जातात, 1000 डोळे नष्ट होतात आणि सगळं धड शरीर त्याचं गळून पडतं जमिनीवर आणि तो पण नष्ट होऊन जातो. त्यानंतर त्याच अरण्यामध्ये असंच दुष्कृत्य करणारे आणखी पुष्कळ माणसं ब्रह्मदेवाला दिसतात. आणि मग ब्रह्मदेव ज्याला आपल्यासमोर आणून उभं करणं शक्य आहे त्याला या पद्धतीने नष्ट करत राहतात. पण त्यातून ब्रह्मदेवाच्या नजरेतून सुटलेली आणखी अनेक माणसं भरकटत आहेत असं ब्रह्मदेव वसिष्ठांना सांगतात. आता ही गोष्ट संपली इथे.
की असं एक वन आहे, त्या वनामध्ये असा एक माणूस आहे, तो माणूस असा असा वागतो, ब्रह्मदेवाच्या समोर आल्यावर असं वर्तन करतो, असं सांगून वसिष्ठ तिथे थांबतात. त्याचं कारण आहे ते असं सांगत असताना तिथे रामाचा प्रश्न येतो की कोण आहे, कोणतं आहे हे अरण्य, हा माणूस कोण आहे आणि तो आत्मघाताला का बरं उद्युक्त झालेला आहे, तो असा का वागतो, असा रामाचा प्रश्न येतो आणि ही गोष्ट इथे थांबते. मग वसिष्ठ त्याला सांगतात की अरे हे रूपक आहे. कशावरचं रूपक आहे, तर हे संसार म्हणजेच ते अरण्य आहे, ते शून्य आहे याचा अर्थ ते मिथ्या आहे, तो भ्रम आहे. हे जग हे मिथ्या आहे, हे जग म्हणजे भ्रम आहे, म्हणून मी त्याला शून्य असं म्हणालो. तो आत्मघाती माणूस म्हणजेच हा जीव आहे. आपण जे आहोत ते जीव आहोत आणि या जीवांचं जे मन आहे, प्रत्येक जीवाचं जे मन आहे ते सहस्र बाहू सहस्र अक्ष असं आहे. त्या मनाला हजारो हात आहेत आणि हजारो डोळे आहेत. इंद्रियांच्या माध्यमातून हजारो डोळ्यांनी ते अनेक गोष्टी बघतं आणि इंद्रियांच्याच माध्यमातून हजारो हातांनी ते कार्य करतं. आणि कार्य कसं करतं, तर स्वतःच्या नाशाला कारणीभूत होईल अशी कार्य ते करत राहतं. स्वतःच्या नाशाला कारणीभूत होईल अशा गोष्टी ते पाहत राहतं. काय सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे की हा आत्मघाती जो कोण पुरुष आहे सहस्रबाहू, तो म्हणजे जीव आहे आणि त्याचे हजार हात म्हणजे त्याचं मन आहे. हजार हात आणि हजार डोळे हे त्याच्या अतृप्त वासना आहेत. त्या वासना त्याला नाशाकडे घेऊन चाललेल्या आहेत आणि म्हणून त्याला कळत नाही आहे काय चाललं आहे. मी माझा नाश करतो आहे हे त्याला कळत नाही. मी स्वार्थाकडे धावतो आहे म्हणजे मी माझा नाश करतोय हे त्याला कळत नाही. आणि मग विवेकरूपी ब्रह्मा त्याच्या पुढे आला की तो बावचळून जातो. त्या विवेकाचं त्याला ऐकावंसं वाटत नाही. पण ज्यांनी त्या विवेकाचं ऐकलं ते मात्र त्याच्यातून मुक्त झाले. हा अंधकूप म्हणजे ज्या विहिरीमध्ये तो पडतो, वारंवार सैरावैरा धावत सुटतो आणि ज्या विहिरीमध्ये तो वारंवार पडतो त्या अंधकूप म्हणजेच नरक आहे. म्हणजेच पापी कृत्य केल्यामुळे, दुष्कृत्य केल्यामुळे त्याला जे फळ मिळतं ते तो अंधकूप आहे. मग कर्दळी वन किंवा केळीचं वन आहे ते काय आहे, तर केळीचं वन म्हणजे त्यांनी जे काय थोडंफार पुण्य केलेलं असेल ते अगदी थोडं असतं, त्याच्यामुळे त्याचा सहवास अगदी थोडा मिळतो. म्हणून तो थोडा वेळ तिथे बसतो, त्याला शांतता मिळते आणि परत तो आपल्या अतृप्त वासनांच्या मागे धावत सुटतो. मग हे करंज वृक्षाचं वन काय आहे, या कथेमध्ये आलेलं करंज वृक्षाचं वन कशाचं प्रतीक आहे, तर ते मृत्यूलोकाचं प्रतीक आहे. म्हणजे हा पृथ्वीलोक त्या करंज वृक्षासारखं वन आहे, निबिड आहे. त्याच्या आत माणूस गेला की त्याला ओरबडलं जाणार, तर त्याला खरचटणार, त्याला जखमा होणार, तो विव्हल होणार हे ठरलेलं आहे. आणि मग त्या मृत्यूलोकात, त्या अंधकूपात, त्या केळीच्या वनात हा आत्मघात करत फिरणारा माणूस जेव्हा फिरत असतो त्यावेळेस या सगळ्यापासून त्याची सुटका कोण करील, तर विवेक. त्याच्या चित्तामध्ये ज्या वेळेला विवेक जागृत होईल म्हणजेच हा ब्रह्मदेव त्याच्या समोर येईल, विवेकरूपी ब्रह्मदेव त्याच्या समोर येईल, तेव्हा तो मुक्त होईल असं त्याचं संपूर्ण विवेचन वसिष्ठांनी रामाला करून इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे. चंचल मन हे माणसाचं त्या माकडाच्या गोष्टीसारखं आहे. तुम्हाला ती माकडाची गोष्ट माहिती आहे की एका सुताराच्या घरी तो सुतार लाकडाचं काही काम करत असतो आणि ते लाकूड अर्ध कापून होतं आणि त्याची जेवायची वेळ होते. म्हणून दुपारच्या वेळेस
जिथपर्यंत ते लाकूड कापून झालंय तिथे एक पाचर ठोकून तो जेवायला निघून जातो. झाडावर माकडं फिरत असतात. आता हे माकडच, त्याला काय स्वतःची बुद्धी नाही, विवेक नाही, अविवेकी चंचल आहे. ते अत्यंत माकड चंचल असतं. तसंच हे मन माणसाचं चंचल आहे. ते माकड आपलं उतरलं झाडावरून आणि त्या ओंडक्यावर येऊन बसलं. बरं, बसलं तर बसलं, ते अशा बाजूनी बसलं जिकडून ते लाकूड मधोमध कापलेलं होतं त्याच्याबरोबर मध्ये त्याचं शेपूट गेलं. त्याला कल्पनाच नाही की हे काय झालंय, काहीच माहीत नाही त्याला. आणि त्याने खेळ करता करता ती खुंटी हलवता हलवता ती पाचर काढून टाकली. पाचर काढल्याबरोबर मागचा संपूर्ण ओंडका पुन्हा एक झाला आणि त्याचं शेपूट त्या ओंडक्याच्या त्या सापटीमध्ये अडकून बसलं. मग लागला ओरडायला. तसं हे माणसाचं मन आहे. आणि या मनाचं जसं त्या माकडाचं रुदन सुरू झालं शेपूट अडकल्यावर, तसं हे चंचल मन जेव्हा त्याला कळतं की आता आपली या संसारातून सुटका नाही, तेव्हा रुदन करतं. त्या माणसाने विवेकाला पाहिल्यानंतर जे रुदन केलं ते काय आहे तर भोग जे आहेत त्यांचा त्याग करताना माणसाला क्लेश होतात. भोगांचा त्याग करताना माणसाला क्लेश होतात. याचा अनुभव आपण आत्ता घेतला. लॉकडाऊन सुरू झालं, काम करणाऱ्या सगळ्या बायकांना, पुरुषांना सुट्टी मिळाली. कामवाली बाई येणार नाही, घरं आम्हीच झाडायचे, अमकं आम्हीच करायचं, टमकं आम्हीच करायचं. परवा माझी एक मैत्रीणसुद्धा म्हणाली, आहोप्यासारखं मोठं घर बांधून ठेवलं, आता ते सगळं आवरता आवरता नाकमेदम होतं. ते हे आहे, ते हे रुदन आहे. भोगाचा त्याग करताना जे क्लेश होतात ते माणसाचं ते रुदन आहे, जोपर्यंत त्याला विवेक प्राप्त होत नाही ते. मग तो मोठ्याने हसतो असंही वर्णन आलेलं आहे. तो हसतो म्हणजे काय तर त्या आपल्यामध्ये विवेक आहे याची त्याला जाणीव होते क्षणकाल, आणि त्या जाणीवेने त्याला आनंद होतो की हां, आपण याच्यावर अशा पद्धतीने मात करू शकू बरं का. असा क्षणकाल विचार त्याच्या डोक्यात चमकून जातो आणि तो हसतो. त्याची ही सगळी अंग गळून पडली असं म्हटलंय त्यांनी. 1000 हात गळून पडले, 1000 डोळे नष्ट झाले आणि देह पण पडला. म्हणजे काय झालं तर त्या विषय उपभोगांच्या वासना, इच्छा, आकांक्षा त्या सगळ्या विवेकाच्या पुढे गळून पडतात. जेव्हा विवेक तुमच्या समोर येतो, जेव्हा विवेकाने तुम्ही वागायला सुरुवात करता, तेव्हा या सगळ्या वासना, इच्छा, आकांक्षा तुमच्यापासून दूर जातात. आणि चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्या, वृत्ती म्हणजे कल, चित्ताचा जो कल आहे तो बाहेर धावण्याचा आहे, तो सगळा नष्टच होऊन जातो. आणि चित्त जेव्हा अंतर्मुख होतं तेव्हा विवेक त्याला शांत करतो, चित्ताला शांत करतो. आणि एक वर्णन त्या कथेत असं आलं आहे ना, आख्यानामध्ये, की त्या 1000 हातांनी तो आपल्या पाठीवर ते ओंडके मारून घेतो आहे. तर ते काय आहे, पाठीवर कशाचे प्रहार चालू आहेत तर स्वतः माणूस अनेक वाईट कल्पनांच्या आहारी जातो आणि त्या कल्पनांचे प्रहार स्वतःवर करत स्वतःला विनाशाकडे ढकलत राहतो. असं हे छान रूपक तयार करून त्या रूपकाच्या माध्यमातून, या चित्त आख्यानाच्या माध्यमातून वसिष्ठांनी श्रीरामाला जीवाची या मृत्यूलोकामध्ये काय अवस्था होते, कसा तो वारंवार अंधकूपामध्ये पडतो, कसा तो तिथून काही काळ दरवेळी क्षणकाल स्वर्गाचा उपभोग घेतो, म्हणजे विवेकाची एक झलक त्याला आपल्यामध्ये दिसते. आणि तरी पण पुन्हा तो वासनांच्या आहारी जातो, कारण त्याच्यातून, वासनांमधून मुक्त होणं हे त्याच्यासाठी क्लेशकारक ठरतं. पण जेव्हा त्याला विवेक जागा करता येतो, जेव्हा त्याला चित्तामधल्या वृत्ती शांत करता येतात, चित्ताच्या वृत्तींचं बाहेर धावणं जेव्हा बंद होतं, त्या वृत्ती जेव्हा अंतर्मुख होतात त्यावेळेला तो शांत होतो.
म्हणून हे रामा, या सगळ्या वासनांचा त्याग कर, या चित्ताला रोधण्याचा प्रयत्न कर, म्हणजे मग हा विवेक जागृत होतो आणि माणसाला हा जो जगत सत्यम हा भ्रम झालेला आहे तो भ्रम त्याचा नष्ट होतो. आणि बरोबर आहे, जगत सत्यम हा भ्रम नष्ट होतो, जगत मिथ्या आहे हे सत्य कळतं आणि तो तत्वामध्ये विलीन होतो. आणि त्याच्यासाठी हे चित्त उपाख्यान वसिष्ठांनी रामाला सांगितलं. मंडळी, आत्तापर्यंत आपण 11 उपाख्यानांमधून गेलो. अजून बरीच उपाख्यानं शिल्लक आहेत, पण आता इथून पुढे गौरी गणपती आपले सुरू होत आहेत आणि त्या दृष्टीनं मला कल्पना आहे की तुम्हालाही असं स्थिर चित्ताने ऐकण्याचा वेळ मिळणार नाही आहे आणि मलाही ते नीटपणे सांगण्यासाठी वेळ उपलब्ध होणार नाही आहे. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर, श्रींचं विसर्जन झाल्यानंतर आपण या आख्यानांच्या बाकीच्या पुढच्या भागांना सुरुवात करूया. तोपर्यंत आपण सगळेजण आपले आपले सणवार नीटनीट साजरे करूया आणि ते सगळे झाले की परत आपण या आख्यानांकडे वळणार आहोत. तर श्रींचं विसर्जन झालं की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा ह्या आख्यानांना मी सुरुवात करणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. हरिओम.